थँक्यू सर. नमस्कार. सध्या आपण आहोत बाबासाहेब महाराज यांच्या यात्रेमध्ये आणि आपण पाहिलं असेल आपल्या स्टॉलचं नाव काय? कृष्णा स्टॉलचं AI पाणीपुरी. AI पाणीपुरी. AI नावच तिचं ठेवलं सर. बिलकुल. तर आपण पाहिलं असेल जसं काय आपण या स्टॉलवरती आल्यानंतर असं वाटतं की आपण पुण्यामध्ये आहोत, कारण की एका स्टॉलवरती महिला फक्त पुणे आणि मुंबईसारख्या शहरामध्ये पाहायला भेटतात, पण आपण आता सध्या शिरूर शहरामध्ये आहोत आणि बाबासाहेब महाराजांच्या यात्रेमध्ये आपल्याला एक स्टॉल दिसतो, ज्या स्टॉलवरती सगळं आमच्या ताईच या ठिकाणी काम करताना दिसत आहे. काय नाव आहे ताई तुमचं? माझं नाव जयस्वाल निकेतन. ही माझी पार्टनर रश्मी बदरगे. रश्मी बदरगे. बरं. तर तुम्हाला आय थिंक हा पहिला दिवस आहे आजचा? नाही, आम्हाला 10 दिवस झाले. 24 तारखेला 24 तारखेला. म्हणजे तुम्ही हा स्टॉल फक्त यात्रेपुरता न करता परमनंट सुरू केला? यस. हां. म्हणजे आणि दोघी जणी पार्टनर आहेत तुम्ही? आणि हा स्टार्टअप म्हणजे पहिला स्टार्टअप आहे. बिझनेसमध्ये आम्ही आता रिसेंटली आम्ही बिझनेसमध्ये उतरलो सध्या. फर्स्ट स्टार्टअप आहे आमचा. बरं. कुठून घेतली प्रेरणा? प्रेरणा असं काही नाही सर, आम्हाला बिझनेसमध्ये उतरायचं होतं दोघींना पण. म्हणजे ॲज अ जॉब तर करतोय आम्ही, फायनान्शियल इंडिपेंडंट आहे, पण आम्हाला असं बिझनेसमध्ये स्वतःचं काहीतरी करायचं होतं गर्ल्समध्ये. हां, म्हणून त्याच्यासाठी आम्ही सुरुवात मोठी करायची होती, पण आम्हाला वाटले की आम्ही ॲज अ स्टेबल ऐकण्यात नाही, त्याच्यासाठी बिझनेससाठी एफर्ट्स घेण्यासाठी त्याच्यासाठी आम्ही पाणीपुरी बनवून छोट्यापासून सुरुवात केली. अगदी बरोबर. आणि खूप छान वाटलं की शिरूसारख्या शहरामध्ये आपण एक छोटं का होणं स्टार्टअप. आता जर पाहिलं असेल शिरूमध्ये महिलासुद्धा व्यवसाय करतात, पण एक छोटा लहान मुलांच्या कपड्याचा असेल किंवा साड्यांचा असेल किंवा बांगड्यांचा असेल. म्हणजे कसं आहे की सेलू सिटीमध्ये फक्त लेडीज जनरल स्टोअर असले याच्यामध्येच फक्त लेडीज प्रायोरिटी तिथेच देणार, पण असं गर्ल्स आहे पूर्ण असं सेलूमध्ये कुठेच नाही. पाणीपुरी असो, चाट असो का दुसरा का कुठे असो, फक्त जिथं लेडीजचं सामान भेटेल तिथंच लेडीज भेटेल. पण असं कोणतंच नाही की जिथं पण जसं पुणे मुंबई सिटीमध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लेडीज भेटेल. बिलकुल. बरं, या यात्रेमध्ये प्रतिसाद कसा आहे तुम्हाला? ॲज अ छान आहे आम्हाला, पण ह्याचा रिस्पॉन्स छान आहे, पण आम्हाला ॲज अ नॉर्मली जेवढं आहे त्याच्या ॲज अ बेटर आहे. पण मला एक सांगा, एक तुमचं नवीनच स्टार्टअप आहे आणि आताच नवीन तुमचा व्यवसाय सुरू केला, तर बरं तर वाटतंय ना तुम्हाला? बरं, सेलूकरांचं प्रेम जर कोणी एखादी महिला उच्च शिक्षित आली तर त्यांच्याकडनं तुम्हाला ॲप्रिसिएशन भेटतंय का नाही भेटत? किंवा चला तुम्ही खूप छान. बिलकुल. म्हणजे ज्या स्वतःचं पण स्टेबल करायला त्यांच्या पण खूप पासून आम्हाला रिस्पॉन्स छान भेटतो. बिलकुल. निश्चितच सेलूकरांकडनं सेलूंसाठी एक तुम्ही एक आदर्श निर्माण करण्याचं काम करतायत की एक मुलीसुद्धा अशा प्रकारचा व्यवसाय करू शकतात. हा आदर्श घालून देण्याचं काम तुम्ही सेलूकरांसाठी करतायत. खरंच तुमचं मनापासून धन्यवाद आणि तुम्हाला मनापासून आमच्या सर्व सेलूकरांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा. आणि 100% मी तुम्हाला सांगतो की हा व्यवसाय जो आहे तुमचा या यात्रेपुरता मर्यादित न राहता तुम्ही एक परमनंट ठिकाण या ठिकाणी निवडा. तुम्हाला सेलूकरांकडनं प्रचंड या ठिकाणी प्रतिसाद भेटेल. आपण पाहिलं असेल की बाहेरच्या राज्यातनं या ठिकाणी UP बिहारमधनं आपले बांधव येत आहेत, इथं व्यवसाय करतायत, सेटल होत आहेत. तुम्ही तर या महाराष्ट्रातले आहात, तर निश्चितच तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेकडनं आणि आपल्या सेलूकरांकडनं सपोर्ट करत राहा. सेलूकरांची आमचं हेच आहे की सपोर्ट करावा आम्हाला, कारण की याच्यामध्ये आपल्या सिटीला आपल्याच मोठं करावं लागेल, बाहेरचे मोठं करणार नाही. निश्चितच सेलूकरांचं प्रेम तुम्हाला भेटेलच. तुर्तासा थांबतो. धन्यवाद. जय